यंदाच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली आहे। राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर तसेच शिंदेंच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच अजित पवार यांच्यासह 8 दिग्गज नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे। पाहुयात नेमके कोण आहेत ते 8 आमदार ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवार यांच्यानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री तसेच सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार संजय बनसोडे आणि आमदार अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। विशेष म्हणजे या यादीत नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे। पुन्हा एकदा पहा कोण आहेत ते 8 नेते ज्यांनी अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली।